नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी, त्यासोबतच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, या सर्व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला एप्रिल ते जून या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणं बंधनकारक करण्यात आलं होतं। पण 50 वर्षावरील ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। आणि आता संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे। आणि यामुळे ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध नागरिकांना याचा खूपच मोठा दिलासा मिळणार आहे। आणि या संदर्भात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। तर याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊयात। तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येते। या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता। मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे अशा लाभार्थ्यांना 5 वर्षामध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या नियमामुळे 50 वर्षावरील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। तर अशा पद्धतीने ज्येष्ठ म्हणजेच वृद्ध लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासंदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट। तर आता संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजेच वृद्ध लाभार्थ्यांना 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये द्यावा लागणार आहे। आणि आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 2500 रुपये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला 2500 रुपये अनुदान दिले जाणार आहे। आणि ऑक्टोबर महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। आणि याबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लवकर बघून घ्या। आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन केले नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।